नाशिकमध्ये 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे। गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्यानं गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, तर नंदिनी नदीला देखील पूरसदृश स्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। नंदिनी नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय, तर या ठिकाणच्या अनेक सोसायटींमध्ये पाणी देखील शिरलंय। याबाबत अधिक आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तबरेज शेख यांनी। पाहूया। नाशिकमध्ये कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे आता नंदिनी नदीला पूर आलेला आहे। आपण बघू शकतोय का नंदिनी नदी आता धोक्याची पातळी ओलांडली आहे। या ठिकाणी आपण बघू शकतोय का पकार रोडवर जे नंदिनी नदी वाहत आहे, या पकार रोडवर आता पुलावर पाणी आलेलं आहे, त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। तर या परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये देखील पावसाचे पाणी या ठिकाणी घुसलेलं आहे। आपण बघू शकतो इथं अतिशय जीव धोक्यात घालून या ठिकाणी काही वाहन चालक या ठिकाणून पाण्यामधून वाट पाहताना आपल्याला बघायला मिळत आहे। एकूणच नाशिकमध्ये कालपासूनच पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे अनेक रस्त्यांवर पावसाचं पाणी साचलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी प्रशासन देखील आलेलं आहे। प्रशासनाच्या वतीने नागरिकांना आवाहन देखील करण्यात येत आहे। तर काय सांगणार पुन्हा एकदा नंदिनी नदी आता धोक्याची पातळी ओलांडली आहे। तर आता आम्ही इथे पोलीस बंदोबस्तांची मागणी केलेली आहे। पूल वाहतुकीसाठी बंद करण्याच्या सूचना केलेल्या आहे आणि आमची सर्व यंत्रणा रस्त्यावर उतरून काम करते आहे। काय आवाहन करणार आपण लोकांना? नागरिकांनी पाण्याच्या पातळी वाढल्या असल्यामुळे नागरिकांनी पाण्याच्या जवळ येऊ नये, लहान मुलांनी बाहेर पडू नये, बालकांनी खबरदारी घ्यावी आणि सहकार्य महापालिकेने करावं। महापालिकेची यंत्रणा रस्त्यावर उतरून काम करते आहे। आपण सर्व यंत्रणा आपली रस्त्यावर उतरलेली आहे। तर वडाळे गावाचा संपर्क तुटलेला आहे। वडाळा रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात वडाळा गावात सुद्धा आमची यंत्रणा काम करते आहे। आमचे इंजिनियर सगळे तिकडे काम करत आहेत। या ठिकाणी अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे। आपण कशा पद्धतीने या सगळं पाणी करणार? आमच्या माननीय आयुक्त मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व यंत्रणा काम करते आहे। एकूणच आपण बघू शकतोय का गेल्या अनेक वर्षानंतर आता नंदिनी नदीला पुन्हा एकदा पूर आलेला आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता नंदिनी नदी दुथडी भरून वाहत आहे। एकूणच या नंदिनी नदी आता धोक्याची पातळी ओलांडली आहे, त्यामुळे आता प्रशासन देखील सतर्क झालेलं आहे आणि या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि नागरिकांना घराबाहेर न पडण्याची सूचना या ठिकाणी प्रशासनाकडून देण्यात येत आहे। कॅमेरामॅन इसाक कुरेशीसह मी तबरेज शेख, 9 न्यूज महाराष्ट्र, नाशिक।